तर हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट्स पाहिले ते म्हणजे 111, 211, 411, 511 या कोड्सच्या ट्रिका पाहिल्या. आता आपण पुढील कोड्सच्या ट्रिका पाहणार आहोत. तर पाहूयात 112 नंबरपासून सुरुवात करूयात की कोणते, तर मधुर मधुर उष्ण या. तर आता पाहूयात 112. एक म्हणजे काय असणार, तर मधुर रस. त्यातील पुढचा एक असणार तो म्हणजे मधुर विपाक आणि 2 असणार आहे तो म्हणजे उष्णवीर्य. तर यामध्ये काय असणार, तर 112 नंबरच्या ट्रिकमध्ये पाहूयात. एक वाक्य आहे की वत्सनाप अस्थिशृंखला अश्वगंधावर बसून एरंड डाळिंब खाण्यासाठी गेली किंवा आणण्यासाठी गेली. तर काय, तर वत्सनाप आणि अस्थिशृंखला हे दोघे जण मित्र होते. तर काय केले, तर अश्वगंधा म्हणजे एका घोड्यावर बसून गेले, या पद्धतीने त्यांना ठेवू शकतो आपण. तर वत्सनाप आणि अस्थिशृंखला अश्वगंधावर बसून काय गेले, तर एरंड आणि डाळिंब आणण्यासाठी गेले, असे लक्षात ठेवू शकतो आपण. तर यामध्ये जे असणार आहे, यामध्ये प्रथम दोन जे ते द्रव्य आहेत, जसे की वत्सनाप व अस्थिशृंखला, हे केवळ मधुर रसच प्रधान असणार आहेत. तर डायरेक्ट आपण डाळिंब पाहूयात की डाळिंब कशी असते, म्हणजे डाळिंब कशी असते आपण पाहिलेच आहे, प्रत्येकाने खाल्लेच असेल. तर डाळिंब मधुर रस प्रधान सांगितलंच आहे. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर डाळिंब कशी असते, तर थोडे आंबट देखील असते. आणि डाळिंबीची साल पाहायला गेलं तर थोडी तुरट, म्हणजे कशा रसगुणात्मक असते. तर असे ध्यानात ठेवू शकतो. आणि उर्वरित जे दोन आहेत, एरंड आणि अश्वगंधा, जर यांना सेपरेट पाठ करण्यापेक्षा जर सोपं म्हणायला गेले तर मधुर आणि तिक्त दोघांमध्ये दिसते. केवळ 2च रस लिहून आला तरी चालेल. एखादा रस राहू शकतो लिहिताना एखाद्याकडून पेपरात. तर ज्याला होत असेल त्यांनी दोन्ही चे सेपरेट रस पाठ करा, किंवा मधुर आणि तिक्त रस एरंड आणि अश्वगंधाला लिहू शकता पेपरमध्ये फायनलला. तर असे पाठ करू शकता. की आता पाहूयात 412 नंबरची ट्रिक म्हणजे कोणती, तर कटू, मधुर आणि उष्ण यानुसार राहणार आहे. तर यामध्ये एक वाक्य काय लक्षात ठेवायचे आहे, शुंठ पिपळी तुम्हारा भला हो. म्हणजे काय, तर शुंठ म्हणजे पिपळी आपणास एक त्रिकटू माहीतच आहे. तर शुंठ पिंपळी हे सुरुवातीचे दोघे आहेत. तर तुम्हारा भला हो, या दोघींचं भला असा कोणतरी आशीर्वाद देत आहे त्यांना, हे वाक्य ध्यानात ठेवायचे आपणास. तर आपण पाहू शकतो की शुंठी आणि पिंपळी, तर पहिले दोन जे आहेत तर ते आपणास माहिती आहे की त्रिकटूतील आहेत. त्यामध्ये कटुरसच प्रधान आहे, केवळ कटुरस आहे त्यांच्यासाठी. तर तुम्हारावरून लक्षात ठेवायचे आहे की त्वक म्हणजे दालचिनी, तर ती काय, तर कटू. आणि दालचिनी आपण मसाल्यातील पदार्थ वापरला पाहिलाच असेल किंवा प्रत्येकाने खाल्ला असेल. मसाले भात वगैरे यामध्ये प्रत्येकाला खाण्यात एकदा तरी येतोच हा पदार्थ. किंवा इतर गोष्टीत देखील घरी आईला वगैरे स्वयंपाकघरात आईला विचारलं तरी आई देखील सांगेल की यामध्ये मधुरस देखील असतो, की थोडी गोड लागते या पद्धतीने. त्यामुळे कटुरसाबरोबरच ते मधुर रस याचा देखील आपणास लक्षात येईल. तर आता शेवटचा होता तो म्हणजे भल्लातक. तर कटू, कषाय, मधुर यामध्ये देखील आपण वरच्या ट्रिकनुसार एक कन्सेप्ट लावू शकतो की जर नाही लक्षात राहिलं तर कटू आणि मधुर लिहू शकतो. कषाय रस नाही लक्षात राहिला तर चालेल, तोक आणि भल्लातकला एकच लक्षात ठेवा. जर ॲट द एंड नाहीच जर झाले तर हे लक्षात ठेवू शकता. आता पाहूयात 512ची ट्रिक. तर 512साठी काय असणार, तर जी एस टी म्हणजे काय, तर आता पाहूया. जी म्हणजे असणार आहे गुडूची, एस म्हणजे असणार आहे सैरेयक, आणि टीवरून काय, तर तिक्त रस हा प्रधान असणार आहे त्यामध्ये. त्यामुळे 512ची ट्रिक काय, तर जी एस टी. जी म्हणजे गुडूचीचं कसं आहे आपणास माहिती आहे की गुडूची काय करते, तर तिक्त रस आहे, त्याबरोबर थोडी कडू देखील लागते. आणि कशा रस हा एक्स्ट्रा धरू शकतो आपण. तर सैरेक कसा असणार आहे, तर तिक्त रस तर प्रधान असणारच आहे. त्याचबरोबर सवरून साखर ध्यानात ठेवा, त्यावरून मधुर रसाची लगेच इझिली लक्षात येणं आपणास. यानुसार देऊ शकतो लक्षात. किंवा फक्त प्रधान रस केला तरी चालेल, परंतु इतर रस राहिले तर थोडे जास्त इझी राहते, की एक्झामिनरला देखील वाटेल की याला जास्त थोडी माहिती आहे की याने वाचले आहे. आता पुढील ट्रिक पाहूयात की 612. तर 612 काय असणार, कषाय, मधुर, उष्ण यानुसार राहणार आहे. तर त्यासाठी वाक्य काय, तर शंख बेहडा हे धनी हिरडे. तर शंख आणि बेहडा हे कोण आहेत, तर धनी हिरडे. तर यामध्ये काय असणार आहे, तर शंख हा जो असणार आहे म्हणजे आता पाहूयात की शंख म्हणजे काय असणार, तर शंखपुष्पी.
बेडा म्हणजे तर जसं की बिबितकी हे माहीतच असेल. हिरडा बेडाला दुसरं नाव आहे बिबितकी. तर हे धनीवरून काय आहे तर धान्य, जे धन्य देखील म्हणू शकतो आपण त्याला. तर हिरडे म्हणजे काय तर हिरडा किंवा हरितकी म्हणतो आपण त्यास. तर यामधील जे प्रथम दोन होते की शंखबेडा म्हणजे शंखपुष्पी व बिबितकी हे केवळ कषाय प्रधान असणार आहेत. नंतरचे जे आहे धनीमध्ये धान्य कसे असते तर कषाय तिक्त मधुर रसात्मक आहे. म्हणजे थोडक्यात एक लक्षात ठेवू शकतो की 511 जे आपण लक्षात ठेवले होते की त्यातील पित्तशमन करते, त्याचप्रमाणे धने देखील पित्तशमन करते, हे एक वाक्य ध्यानात ठेवू शकतो, जेणेकरून त्यामध्ये तिन्ही रस आपणास लक्षात राहतील, कषाय तिक्त मधुर. तर उरलेले जे आहेत ते म्हणजे हरितकी. हे एक महत्त्वाचे ड्रग आहे की एक समजा जास्त वेळा विचारले जाऊ शकते. तर या पद्धतीने कारण हरितकी एक महत्त्वपूर्ण द्रव्य आहे. तर यामध्ये काय असणार तर लवण रहित 5 रस. तर हिरडामध्ये लवणरहित 5 रस कसे लक्षात तर त्यामध्ये देखील फक्त कषाय रस प्रधान असणार आहे, परंतु इतर लवण रस सोडून 5 रस हे असणार आहेत. तर मगाशी देखील आपण पाहिले होते की लवणरहित 5 रस म्हणजे मगाशी म्हणजे मागच्या लेक्चरला आपण पाहिले होते की लवणरहित 5 रस अजून एका ड्रगमध्ये होते की कोणते तर ते आमलकी होते, परंतु ते रस आम्ल हा प्रधान होता आणि या ठिकाणी जो रस प्रधान असणार तो असणार आहे कषाय रस. तर हा यातील डिफरन्स आहे. तर आपण आता या पुढील कन्सेप्ट पाहणार आहोत, तो असणार आहे 531 आणि 631 नंबरचा. तर सुरुवात करूयात. 531 म्हणजे काय असणार तर तिक्त कटू शीत म्हणजे तिक्त कटू शीत हे रस असणार आहेत यामध्ये. तर यामध्ये एकूण 11 द्रव्य आहेत, म्हणजे संख्या जास्त आहे. तर हे इझिली आपण लक्षात ठेवू, यात काय प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर पाहूयात एक वाक्य की काल उशिरा निंबाच्या झाडाखाली मुस्ताला कापराचा वास येत असल्याने खदिराने कुटकीच्या साहाय्याने चंदन लावून पुनर्जन्मातील कुटजाची लव्ह स्टोरी ऐकली. तर एक वाक्य किंवा एक स्टोरी टाईप म्हणू शकता की काय होते तर काल उशिरा काय झाले, निंबाच्या झाडाखाली मुस्ताला काय होत होते तर कापराचा वास येत होता. त्यामुळे त्याने काय केलं तर त्यामुळे काय झाले तर मग की खदिराने काय केले, कुटकीच्या साहाय्याने चंदन लावले आणि काय केले जन्मातील कुटजाची लव्ह स्टोरी ऐकली. एक वाक्य असे इझिली ध्यानात ठेवू शकतो की एक 2-3 वेळा वाचले वाक्य तर पाठ होऊन जाईल, इतके पण काय अवघड नाही आहे. तर यामध्ये काय आहे तर उशिरा म्हणजे उशीर, निंब म्हणजे निंब, मुस्ता कापर म्हणजे कापूर, त्याचप्रमाणे वास म्हणजे वासा, खदीरच, कुटकी म्हणजे कुटकीच, साहाय्याने चंदनच, पुनर्जन्म म्हणजे पुनर्नवा या ठिकाणीच नाही, कुटज म्हणजे कुटजच आणि लव्ह स्टोरी म्हणजे लवंग असणार आहे. तर 11 द्रव्यांचे रस एकदम सोपे आहेत, काही अवघड नसणार आहे. तर पाहूयात की त्यामध्ये देखील जे कापूर आणि पुनर्नवा हे 2 ड्रग्ज आहेत, यांना ते केवळ तिक्त रस असणार आहे आणि उशीरला आहे तो तिक्तबरोबरच मधुर रस असणार आहे. आणि जे उर्वरित सर्व रस आहेत त्यांना कटू आणि तिक्त हे 2च रस लक्षात ठेवले तरी उत्तम आहे, काहीच सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि खदीर जो असणार आहे त्याला जे आहे तो तिक्त कषाय असणार आहे. तर हे होते 531 नंबरची ट्रिक. तर 631 नुसार पाहूयात आता कोणतं कषाय कटू शीत. तर 631ची आपण ट्रिक पाहूयात की अर्जुन अशोक हे दोघे पाषाणभेदी शहरात कांचनार चपा बीजक लोद्र घेऊन जंबो व धातकीस विकू लागले. तर तुम्ही म्हणसाल की यामध्ये सगळे नावच आहेत की काही पाठ नाही, कसे पाठ करायचे. तर एक इझी सांगतो की अर्जुन आणि अशोक हे दोघे काय तर पाषाणभेदी शहरात, इथपर्यंत तर लक्षात ठेवचाल की नंतर काय की हे 4 नावं म्हणसाल की सगळी नावच होत आहेत. तर मग काय करू शकतो, कांचनार जपा बीजक लोद्र यामध्ये काय करायचं तर एक शब्द ध्यानात ठेवा की का लो बीज म्हणजे कावरून कांचनार, लोवरून लोध्र, बीवरून बीजक, जवरून जपा असे 4 लक्षात ठेवू शकतात. व घेऊन जंबो धातकी विकू लागले. तर काय करत होते तर अर्जुन अशोक हे दोघे पाषाणभेदी शहरात कालो बीज घेऊन जंबो धातकीच विकू लागले असे देखील लक्षात ठेवू शकतात या पद्धतीने.
तर यामध्ये जे असणार आहे की अर्जुन, लोध्र, कांचनार हे केवळ कषाय रसच प्रधान असणार आहेत. तर ते 3 लक्षात कसे ठेवायचे, तर आलोक शब्द ध्यानात ठेवू शकतो आपण त्यासाठी ते. तर अर्जुन, लोध्र, कांचनार आलोका किंवा आलोक देऊ शकतो. तर त्यापुढील 2 रस कोणते, तर कषाय तिक्त रस असलेले जे आहेत ते अशोक असणार आहे आणि कषाय आणि मधुर रस असलेले जप्पा, जंबू आहेत. सॉरी तर केवळ कषायमधूर लक्षात ठेवा सध्याला की जप्पा आणि जंबूला कषायमधूर असणार आहे आणि कषाय कट्टू जे असणार आहे ते केवळ दातकी असणार आहे. तर उर्वरचे 4 असणार आहेत त्यांना ॲज इट इज ठेवू शकतात की कषाय तिक्त रस असणार आहे. थोडे हे ट्रिकी जास्तच पाठांतरचं पोर्शन आहे. जर जमले तर करा किंवा केवळ कषाय रस पाठ करा. परंतु हे 1-2 वेळा वाचले तर होऊन जाईल. जर लेक्चर पूर्णपणे व्यवस्थित शांत पद्धतीने ऐकले असेल तरच ही ट्रिक लक्षात येईल. अन्यथा नुसते लिहून काही जण जातील ह्यामध्ये फोटोज वगैरे घेऊन, तर त्या पद्धतीत समजणार नाही एवढी खास. परंतु जर लेक्चर एकदा वाचले तर लक्षात येईल. हे लेक्चर नीट पाहिले असेल तर किती 2x स्पीडने पाहिले तरी चालेल, परंतु लेक्चर पूर्ण पाहण्याशी मतलब आहे आपणास की म्हणजे जर नीट पाहिले असेल तर डबल जास्त वाचण्याची गरज नाही पडणार, एवढंच आहे. तर ट्रिक्स एकदा वाचून होतील, फक्त 4-5 वेळा जर रीड केलं तर इझिली पाठ होऊन जातील या ट्रिक्स. एवढ्या फार काय अवघड नाही आहेत. आता वेळ आहे किंवा पेपरला जरी 4-5 जरी 10 दिवस जरी असतील एक्झाम्सला तर त्याआधी देखील वाचलं तर होऊन जाईल. फक्त वारंवार वाचून रीड करा आणि पाठ केले तर इझिली होऊन जाते. तर थँक्यू. बाकीचं जे पॉईंट आहे तर आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.